नम्रतेचं मूळ स्वरूप जर पाहायचं असेल तर ते म्हणजे खऱ्या अर्थानं हनुमंतरायात महाराज. इथं बसलेल्या प्रत्येक तरुणानं हनुमंतरायांच्या जीवनातून फक्त 4 गोष्टी घेतल्या ना महाराज, तर तरुणाच्या जीवनाला अपयश कधी येणार नाही. खऱ्या अर्थानं तरुणाच्या जीवनामध्ये डिप्रेशन नावाची गोष्ट म्हणजे नकारात्मकता कधी येणार नाही आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्य यशस्वी होईल. पण त्यासाठी हनुमंतरायांच्या जीवनामध्ये, कारण भक्तीचा कळस, वारकरी संप्रदायाच्या मूळ संहिता जर आपण पाहिली तर भक्तीचा कळस म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. तुका झाला असे आणि तेच तुकोबाराय. खऱ्या अर्थानं या भक्ती परंपरेमध्ये ज्यांचं सर्वोच्च स्थान आहे त्या हनुमंतरायांना म्हणतात शरण शरण जी हनुमंत. काय भक्तीच्या त्या वाटा, हो काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा दावाटा, काय भक्तीचा दावाटा. हा मग दावाव्या सुभंग, मग दावाव्या सुभंग, मग दावाव्या सुभंग, मग दावाव्या सुभंग. काय भक्तीच्या त्या वाटा, हो काय भक्तीच्या त्या वाटा. हाच थोडे हात दुखतील पण सवय लागली जाईल. लक्षात घ्या, म्हणजे अध्यात्मशास्त्रामध्ये भक्तीचा कळस असणारे तुकोबाराय सुद्धा खऱ्या अर्थानं ज्यांना शरण जातात शरण शरण जी. पण इथं जी हा शब्द फार मोठा आहे महाराज, फार मार्मिक आहे. याचं कारण असं आहे, आपण जी कोणालाही लावतो का? कारण जी हे आदरवाचक आहे आणि शरण शरण जी कुणाला? हनुमंतरायांना. कशासाठी? तर जी भक्ती तिच्या ज्या मूळ स्वरूप आहे. कोण सांगतय? पुन्हा सांगतो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भक्तीचा कळस असणारे तुकोबाराय सुद्धा खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचे भक्ती पाहून हनुमंतरायांना शरण जात आहेत. शरण शरण जी हनुमंता. मग हा जी आपण कुणाला लावतो तर आपल्या क्षेत्रामध्ये जो सर्वोत्तम व्यक्ती आहे त्याचा उल्लेख करताना आपण आदरानं जी लावतो. मग अशी भक्तीची परमोच्च व्याख्या हनुमंतरायांच्या जीवनामध्ये काय आहे? लक्षात घ्या, हनुमंतरायांच्या जीवनामध्ये आज अशी काही गावं कदाचित आपल्या हिंदुस्थानच्या मातीत असतील असे 100% खात्रीनं नाही म्हणत आम्ही, पण अशी काही गावं एखाद्या वेळेस आपल्याला सापडतील ज्या गावामध्ये प्रभू रामचंद्रांचं मंदिर नाही. पण या सबंध हिंदुस्थानच्या मातीमध्ये तुम्हाला असं एकही गाव सापडणार नाही जिथं हनुमंतरायांचं मंदिर नाही. कारण लक्षात घ्या महाराज, आणि ही जर हा हनुमंतरायांच्या जीवनाचा जो कळस आहे तो नम्रतेचा कळस आहे आणि नम्रतेशिवाय भक्ती ही परमोच्च स्थानावर जाऊ शकत नाही. मग तुकोबार हनुमंतराय किती नम्र आहेत अवघ्या 3 प्रसंगामध्ये सांगतो. लक्षात घ्या महाराज, ज्या वेळेस रावणानं सीतामातेचं हरण केलं तेव्हा आता सीतामातेला शोधण्याची संपूर्ण जबाबदारी ही वानर सेनेवर आली. आता नल नील जांबुवंतांना माहीत होतं की ही जबाबदारी जर कोण पाडू शकत असेल तर एकमेव आपल्याकडे माणूस आहे आणि ते म्हणजे हनुमंतराया. कारण हनुमंतरायांशिवाय हे कोणाला शक्य होणार नाही. पण हनुमंतराया म्हणजे जसे बाळकृष्ण लहानपणी खोडकर होते तशा हनुमंतराय सुद्धा बालपणी फार खोडकर होते महाराज. कारण लक्षात घ्या, पण एवढे खोडकर होते की एक दिवस सूर्याला गिळायला निघाले. कुणाला? मग सूर्याला गिळायला निघाल्यानंतर त्यांना मिळालेला खऱ्या अर्थानं मुनींचा जो शाप होता त्या आधारे एक दिवस आता सध्या, कारण ह्या शक्ती तुझ्या शांतच राहू दे, नाही तर ह्या शक्ती जर आतापासून तुझ्याकडे असतील तर भविष्य काय होईल सांगू शकत नाही. मग थोडा शांत राहा, जेव्हा गरज पडेल आणि तुला कोणी त्याची आठवण करून देईल त्यावेळेस त्या पुन्हा आठवल्या जातील. आणि हे नलनील जांबुवंताला माहीत होतं आणि यांच्यात सगळ्यात वृद्ध म्हणजे ज्येष्ठ जे होते ते म्हणजे जांबुवंत. आता जांबुवंतांना माहीत होतं हे कार्य आपल्याकडे एकमेव करू शकेल ते म्हणजे हनुमंतराया. आणि जांबुवंतांनी हनुमंतरायांना आपल्या शक्तीची ज्यावेळी जाणीव करून दिली, शास्त्र आणि पुराण आमचं असं सांगतं महाराज की ही जाणीव झाल्यानंतर
हनुमंतरायांनी उड्डाण ज्या पर्वतावरून केलं तो पर्वत पूर्ण पाताळात गेला. किती मोठा वेग असेल. आणि तेच हनुमंतराया शक्ती मिळाल्यानंतर जामवंतांच्या चरणावर जातात आणि जामवंतांना विचारतात, गुरुवर्य मी आता काय केलं पाहिजे. इथं गर्लफ्रेंड मिळाली तर आमचं कार्ट मित्रांना विसरून जाते. बायको मिळाली तर पोरं आई बापाला विसरतायत. इथं शक्ती मिळाली. काय मिळाली? शक्ती. आणि ती मिळाल्यानंतरही जामवंत चरणावर जाऊन विचारतायत, खडा बरोबर लागला. लक्षात घ्या. समजलं त्याला समजलं. चला पुढे. मला सांगा महाराज, त्या ठिकाणी जामवंताला विचारतायत आता मी काय केलं पाहिजे. जामवंतांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं सीतामातेचा तुला शोध लावायचा आहे आणि ते तू करणार याची आम्हाला खात्री आहे. हनुमंतरायांचं उड्डाण झालं. आता आपल्याकडेही वेळ कमी होऊन आपण वेगात पुढे निघूयात. लक्षात घ्या, ज्यावेळी हनुमंतराया निघाले ना महाराज, तर मार्गात त्यांना पहिलं आडवं जी आली तिचं नाव म्हणजे सुरसा. कोण? सुरसा. आता ही सुरसा मार्गात आडवी आल्यानंतर सुरसाने सांगितलं, हनुमंतराया बरेच दिवस झाले उपाशी आणि आता माझं सावज माझ्या टप्प्यात आलंय. मी काही तुम्हाला सोडू शकत नाही. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर माझी एकच अपेक्षा आहे. कारण तिलाही अहंकार झाला होता. म्हणजे तुम्ही वायुवेगानं खऱ्या अर्थानं माझ्या जबड्यात, कारण तिला वर असा होता महाराज, ती हवा तेवढा जबडा मोठा करू शकत होती. आणि तेवढा मोठा जबडा हनुमंतरायाने तिच्याकडे पाहिलं. म्हणले, माते मी आल्यावर तुम्हाला बिनधास्त काही हरकत नाही, पण आता मला महत्वाची मीटिंग आहे आणि मला वेळेत गेलं नाही तर विमान निष्ठून मला वेळेत गेलं पाहिजे. आता सुरसा ऐकायला तयार नाही. आणि मग सुरसा ऐकत नाही हे पाहिल्यानंतर हनुमंतराय म्हणले, आता वेळ घालू नको, पटकन मला गिळून घे, तुझंही काम झालं आणि मलाही पुढे जाता येईल. आता ह्या सुरसानं हनुमंतरायांना गिळण्यासाठी एक योजनचा जबडा वाढवला. आता योजनचं गणितशास्त्र आधारे समजून घ्यायचं तर 1 योजन म्हणजे 8 मैल. किती? आता फक्त तुम्ही मैलचा हिशोब करा, मी योजन सांगतो. 1 योजन जसा जबडा पाहिला, हनुमंतराय म्हणले, आता आपलं मूळ शिक्का बाहेर काढावा लागेल. हरकत नाही म्हणले. जसा 1 योजनचा जबडा सुरसानं वाढवला, हनुमंतराय 2 योजनचे झाले. आता 2 योजनचं खऱ्या अर्थानं शहर पाहिलं आणि मग ही सुरसा आता 8 योजनची झाली. आता मैलाचा हिशोब तुम्ही करा बरं. 8 योजनची जशी सुरसा झाली, हनुमंतराय म्हणले, बरं ते ठीक आहे, काय हरकत नाही. हनुमंतराय 12 योजनचे झाले. हनुमंतराय जसे 12 योजनचे झाले तशी सुरसा 20 योजनची झाली. हनुमंतराय म्हणले, वेळ कमी आहे आपल्याकडे, अवघे शेवटचे 20-22 मिनिटं राहिले, त्याच्यामुळे सुरसा. हनुमंतराय म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. हनुमंतराय 35 योजनचे झाले. हनुमंतराय जसे 35 योजन झाली, सुरसा म्हणले, मी काही कमी नाही, आता आपल्याला आरक्षण आहे. ती आता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 55 योजनची. किती? 8 मैल. 1 योजन म्हणजे किती मैल? 8. आता जसं सुरसा 55 योजनची झाली, हनुमंतराय म्हणले ओके. हनुमंतराय आता 60 योजनचे झाले. आणि 60 योजनचे जसे हनुमंतराया झाले, सुरसा म्हणली काय हरकत नाही, ती 62 योजनची झाली. पण जशी 62 योजनची सुरसा झाली, हनुमंतराय म्हणले आता जरा डोक्यानं काम करावं लागेल. आता जर आपण असंच करत बसलो तर दुपार होईल, नाही तर पाठ होईल. त्याच्यामुळं आता जसं 62 योजनचा सुरसानं जबडा मोठा केला, हनुमंतराय एवढे छोटे झाले, अत्यंत छोटे झाले. वायुयोगानं पाहता पाहता सुरसाच्या जबडात गेले, गदा टेकवली, परत मागं आले आणि मग पाहिलं, माते तुझी लाज राखली गेली, माझी राखली गेली, आता जाऊ दे. महाराज एवढे शब्द ऐकले आणि सुरसानं नम्रतापूर्वक हात जोडून सांगितलं, आता तुम्ही जायला मोकळे. पण एवढं अनेक वेळा ऐकलं, पण शिकलो काय महाराज? लक्षात घ्या, हनुमंतरायांच्या जीवनातून मॅनेजमेंटचं म्हणजे आमच्या फॅमिली मॅनेजमेंटचं प्रापंचिक जीवनाचं पहिलं सूत्र लक्षात घ्या. जेव्हा हनुमंतरायांना खऱ्या अर्थानं आपली शक्ती दाखवायची होती, वाक्य नीट ऐका, जेव्हा हनुमंतरायांना आपली शक्ती दाखवायची होती तेव्हा हनुमंतराय मोठे झाले महाराज. पण जेव्हा बुद्धी दाखवायची होती, हनुमंतराय एकदम छोटे झाले. आणि बुद्धिवान लोक नेहमी स्वतःला छोटंच समजतात आणि खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे काहीच नाही, बड्या बड्या बाता, दर मार्चंडला बँकेचा खातोय लाथा. कारण लक्षात घ्या, मोठी माणसं ही स्वतःला नेहमी छोटंच समजतात आणि जी छोटी छोटी आहे त्या अख्ख्या गावाला सांगत सुटतात. आपल्यासारखा माणूस मी होतो म्हणून, नाही तर जमलं
आता या सोसायटीत लय भयानक होते ते कार्यक्रम. लक्षात घ्या महाराज. मग इथं आम्ही मॅनेजमेंटचा पहिला सिद्धांत हनुमंतरायांची नम्रता शिकतोय महाराज आपण. कारण नम्र झाला भूता एवढ्या वाक्यावरती अभंगाचं सार आहे. किती नम्र, तर ज्यावेळी त्यांना बुद्धी दाखवायची होती तेव्हा हनुमंतराया छोटे झाले, आणि ज्यावेळी शक्ती दाखवायची होती हनुमंतराया मोठे झाले. चला तिथून पुढे निघालो. हनुमंतराया जेव्हा लंकेत आले तर लंकेच्या दारावरती, हे आजच नाही महाराज आरक्षण, त्या काळात लंकेचा राजा कोण होता? रावण. ज्याची लंका सोन्याची होती. कारण रावणाची संपत्ती किती महाराज? अहो, जर रावणाची संपत्ती मोजायला गेलं ना महाराज तर त्याची घर म्हणजे ज्याची लंका सोन्याची तो माणूस कसा असेल? इथं 1 तोळा करायचं म्हणलं 3.5 वर्ष लागत. मंगळसूत्र काढाय 2 पतपेड्या काढावा लागत. आणि त्याची लंका सोन्याची महाराज. काय कोटी घरे जेथे काशानी तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. कोटी घरे कासे आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्त कोटी घरे कासे आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्त. लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं रावणाची संपत्ती काय, पण रावणाचं आयुष्यही किती होतं? 14 चौकडी. 1 चौकडी म्हणजे 4 युग. अशी किती? 14. असा रावण. पण त्या रावणाची जी द्वारपाल होती ना महाराज, ती एक महिला होती जिचं नाव होतं लंकिनी, जिला राक्षसीन म्हणतो. मला सांगा, लंकिनी कुणाची रखवालदार आहे? लंकेची. आणि जसं लंकिनीने हनुमंतरायांना पाहिलं तशी लंकिनी पुढे आली. जाऊ शकत हनुमंतराय म्हणजे मला टाईम नाही, मीटिंग महत्वाची, शेअर मार्केट कवाई खालीवर होऊ शकतं, वेळेत जाणं गरजेचं आहे. कारण ते लय मोठं फेडाले. कारण ते गावात जा कमीत कमी 20 बोल्ड आहे. अख्ख्या रस्त्याला बोल्ड नव्हते सध्या. शेअर मार्केट शिका, करोडो कमवा. करोडोवाला काय लाखवाला दिसला नाही बा आजपर्यंत कधी. लय अवघड आहे महाराज. हा, त्याचं नॉलेज घ्या मग शिका. ठीक आहे, मूळ मुद्द्यावर येतो. चला पुढे. आपल्याला फक्त इंजेक्शन द्यायचे, पुढे जायचे महाराज. लक्षात घ्या. मग तिथं लंकिनीने ज्या वेळेस हनुमंतरायांकडे पाहिलं, हनुमंतराय म्हणजे आज आपल्याला टाईम नाही, आणि जशी लंकिनी पुढे चाल करून आली तशी हनुमंतरायांचा गदेचा जसा प्रहार झाला लंकिनी खाली कोसळली. पण हनुमंतराय म्हणले, आता जोपर्यंत लंकिनीला शुद्ध येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि तिला शुद्ध आली. आणि काय चमत्कार महाराज, त्या लंकिनी जिनं हनुमंतरायांना अडवलं तिने पहिला गेटचा दरवाजा मोकळा केला आणि म्हणले आज जा. हनुमंतराय म्हणले, असं झालं काय भाऊ? मागच्या मिटिंगला आपल्याला उभंही करीत नव्हती आणि या मिटिंगला सगळ्यात पुढं असं घडलं कसं? तेव्हा लंकिनीने दिलेलं उत्तर ऐका. लंकिनीने सांगितलं, हनुमंतराया ऐका, ज्यावेळेला ब्रह्मदेवांनी या रावणाला वर दिला ना तेव्हा जाता आता मला सांगून गेले होते की ज्या वेळेस एखाद्या वाणाच्या प्रहारानं तू बेशुद्ध होशील ना, समजून जा रावणाचा सुद्धा वध जवळ आलाय. आणि तेच दिवस आता दिसायला लागले. तुम्ही आत. आणि हनुमंतराया जसे आत गेले, आता हनुमंतरायांनी इकडं तिकडं पाहिलं. म्हणले आता सीता मातेचा शोध घेतला पाहिजे. आणि अत्यंत छोटे होऊन एका झाडावर जाऊन बसले. तेव्हा नेमका हा रावण सीता मातेला धमकत होता. आता त्याचं धमकवणं सुरू होतं. हनुमंतराय शांत. संयम पहा हनुमंतरायांचा. कारण हनुमंतराया फक्त खऱ्या अर्थानं समजून घेणं का गरजेचं आहे आजच्या पिढीला, याचं फार मोठं कारण आहे महाराज. हनुमंतरायांचा संयम पहा. ज्यांच्या देवाच्या डोळ्यात पत्नी वनवासी म्हणून पाणी आहे, त्यांनी पाठवलेला दूत ज्या वेळेस खऱ्या अर्थाने ही शोध मोहीम पूर्ण करतो त्यावेळी त्याचा संयम काय असायला हवा? धावत धावत जाऊनही सांगू शकत होते, माते मी आलो. पण एका झाडावर जाऊन शांतपणे बसले. रावणानं खऱ्या अर्थानं धमकावणं होऊ दिलं. आणि जसा रावण गेला तसं डायरेक्ट पुढे गेले का? पहिली अंगठी राखली, अंगठी ओळखली आणि मग सीता मातेच्या समोर उभे राहिले. आणि सीता मातेला सांगितलं, माते खऱ्या अर्थानं मी आलो आहे. आणि सीता मातेनं पाहिलं हे वानर, पण वानर इथं कसं? आणि मग त्यावेळी सीता मातेनं प्रश्न केला, तुम्ही कोण आहात? बसलेल्या प्रत्येकानं हनुमंतरायांचं उत्तर ऐका. हनुमंतरायांनी उत्तर दिलं, रामदूत मै मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधानकी.
मी रामांचा दूत आहे, यापेक्षा माझा वेगळा दुसरा कोणताही परिचय. कुणाचं वाक्य? आणि त्या जागी जर आपण असतो तर ब ब ब ब ब ब ब. माते, मला ओळखलं नाही, मी होतो म्हणून इथपर्यंत आलो. दुसरा कोणी असता तर मध्ये ती काय डेंजर सुरसा भेटली, ब ब ब काय ती लंकिनी. पण मी होतो म्हणून दुसरं कुणाचं काम, दुसरं कुणाचं काम. पण हनुमंतरायांची नम्रता पहा. रामदूतमय मातु जानकी, सत्य शपथ करुणा निधान की. मी श्रीरामांचा दूत आहे, यापेक्षा माझा वेगळा कोणताही परिचय नाही. आणि खऱ्या अर्थानं आता प्रभू मी या ठिकाणी त्यांचा निरोप घेऊन आलाय. लवकरच प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील आणि माता तुम्हाला घेऊन जातील. यावर सीता मातेचं उत्कुवीर अगर होते सुतीपाई, करते नाही विलंबू रघुराई. म्हणजे खऱ्या अर्थानं जर माझ्या स्वामींचं माझ्यावर एवढंच प्रेम असतं तर या लंकाधिपती रावणानं, या दृष्ट रावणानं मला या ठिकाणी घेऊन आल्यानंतर एवढा उशीर त्यांनी केला नसता. कारण हनुमंत ऐक, अरे मागचा एक छोटासा प्रसंग आहे. इंद्राचा मुलगा जयंत एक दिवस खऱ्या अर्थानं आम्ही वनात असताना परीक्षा पाहण्यासाठी आला. त्यावेळी माझ्या मांडीवरती माझ्या स्वामींचं डोकं होतं आणि त्याच वेळी त्यांनी कावळ्याचं रूप जयंतनं घेतलं होतं आणि त्या कावळ्यानं माझ्या पायाला चोच मारली. म्हणून माझे स्वामी एवढे क्रोधित झाले की त्यांनी बाजूला असणारं तृण म्हणजे काडी घेतली आणि ती काडी जयंतवर टाकली. तिने लोकात जयंत फिरला. स्वतःच्या पित्याने म्हणजे इंद्रानं सुद्धा त्याला आसरा दिला नाही. शेवटी तो माझ्या स्वामींच्या चरणावर आला. शेवटी एक डोळा त्याचा निकामी करून त्याला पुन्हा माघारी धाडलं. अरे जे माझे पती फक्त माझ्या पायाला छोटीशी जखम झाली ते सहन करू शकले नाही. या लंकाधिपती दृष्ट रावणानं मला इथं आणलं आणि खऱ्या अर्थानं अजूनही आले नाही. यावर हनुमंतरायांचं उत्तर आहे, माते मी मला आत्ता घेऊन जाऊ शकतो. 5 मिनिटं फार झाले, मी आत्ता घेऊन जाईल. पण माझ्या स्वामींची तशी आज्ञा नाही. मग सीता मातेने विचारलं, ठीक आहे, पण ते येतील आणि मला नेतील हे सगळं मान्य आहे. पण त्यांच्याकडे सेना, ते तर वनवासात आहे, त्यांच्याकडे सेना. हनुमंतराय म्हणले, माते आणि मग आम्ही कोणी? आमच्यासारखी सेना आहे. आता हनुमंतराय केवढे होते? छोटेसे. आता सीता मातेनं पाहिलं हनुमंतराय छोटेसे आणि अशी सेना असल्यावर जमलं, कारण हा लंकेचा राजा रावण आहे. आणि सीता मातेनं सांगितलं, मोरे हृदय परम संदेहा, माझ्या हृदयामध्ये संदेश आहे, संदेह आहे की तुमच्यासारखे वानर घेऊन या ठिकाणी हनुमंत प्रभू रामचंद्र म्हणजे माझे स्वामी येतील, मला घेऊन जातील. याबाबत माझ्या मनात मात्र आता संदेह आहे. एवढे शब्द ऐकले. मोरे हृदय परम संदेहा, सुन कपी प्रकट किये निज देहा. एवढे शब्द ऐकले आणि क्षणार्धामध्ये हनुमंतरांनी महाकाय रूप धारण केलं. ते महाकाय रूप पाहिलं आणि सीता मातेनं खऱ्या अर्थानं हात जोडून सांगितलं, आता छोटा हो. अशी क्षणा असल्यानंतर आता काळजी मिटली. पण आता हनुमंतरायांचं काम झालं होतं. मग हनुमंतरांनी माघारी जायचं ना. पण इथं एक गोष्ट सगळ्यात महत्वाची होती महाराज, तुम्ही आजूबाजूला बारकाईने नजर टाका. हनुमंतरायांनी माता सीतेला आपलं मूळ स्वरूप कधी दाखवलं? जेव्हा पराजयाची भीती सीता मातेच्या मनात निर्माण झाली तेव्हा त्यांनी मूळ स्वरूप दाखवलं. आणि तुमचं माझं कसं आहे, आपण समोरच्याला भीती दाखवण्यासाठी रूप मोठं करतो. माझ्या हनुमंतरायांनी माता सीतेच्या मनातली भीती काढण्यासाठी रूप मोठं केलं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. मग त्यानंतर आता हनुमंतरायांनी माघारी निघायचं. पण हनुमंतराय ते म्हणले, माते आता सगळं झालं पण भूक, कारण भूक सहन होत नाही. आता आहारच मोठा आहे. मग आता काय करायचं? मी झाडांची फळं खातो. सीतामाता म्हटले, ठीक आहे. आणि जसे फळं खायला गेले मग फळच खायचे ना. उपटलं झाड का फेकलं पुढं. आता ही बातमी जशी वानर खऱ्या अर्थानं या रावणाच्या सेनेला कळाली तशी रावण सेना धावत आली. पण रावण सेना तर काय झाड उपटून फेकणार आहे. जसे सैन्य आलं तसं खाली निश्चित पडलं. आता ते सैन्य पडल्यानंतर रावण म्हणला, यांनी काय आता आकळायचा नाही. मग मेघनाथला हात मारले, मेघनाथ या, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. आणि मेघनाथाकडे ब्रह्मास्त्र होतं महाराज. काय? आणि ब्रह्मास्त्र घेऊन जसा मेघनाथ पुढे आला, हनुमंतराया पाहत होते मेघनाथ आला, येऊ द्या. पण मेघनाथाकडे ब्रह्मास्त्र आहे याची जाणीव क्षणात हनुमंतरायांना झाली. मोठेपणा पहा महाराज. पुढचं उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे. मेघनाथाच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र पाहिलं
आणि क्षणार्धामध्ये हनुमंतराया जागेवर उभे ठाकले आणि स्वतःहून बंदिवान झाले. प्रश्न असा आहे, हनुमंतराया बंदिवान का झाले? याचं उत्तर असं आहे, हनुमंतराया क्षणार्धामध्ये ब्रह्मास्त्राची शक्ती क्षीण करू शकत होते, पण खऱ्या अर्थानं आज जर मी ब्रह्मास्त्राची शक्ती क्षीण केली तर भविष्यात त्याचा चुकीचा संदेश जाईल, म्हणून स्वतःला कमीपणा घेऊन बंदिवान झाले. आणि तुम्ही मी फक्त दुसऱ्याला छोटं लेखण्याची संधी शोधत असतो आणि मोठी माणसं समोरच्याला मोठेपणा देण्यासाठी प्रयत्न करत. ब्रह्मास्त्राला क्षणात क्षीण करण्याची ताकद हनुमंतरायांकडे होती, पण ब्रह्मास्त्राचा फक्त महिमा कमी होऊ नये म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतला. नम्रतेचं किती मोठं उदाहरण आहे. चला पुढे. आणि ज्या वेळेस आता राजवाड्यामध्ये बंदिवान असणारे हनुमंतराया आले आणि रावणाची नजर गेली. रावण म्हणला, झाडं का उपटली? भूक लागली होती, वानर स्वभाव, खाता खाता उपटली. मग माझ्या सैन्याला का मारलं? ते मला मारायला आले, मी त्यांना मारलं. मग एवढी ना खऱ्या अर्थानं तू किती नासाठी केली अशोकवनाची? आता मी खाता खाता उपटले, त्यात माझी काही चूक नाही असं म्हणतोस? आणि तसा शांतपणे हनुमंतराय म्हणले, रावणा तू खरंच ज्ञानी आहे, तू खरंच विद्वान आहे, पण एक गोष्ट सांगू, खऱ्या अर्थानं जर तुझी ज्ञान आणि विद्वत्ता तुला जर टिकवायची असेल ना, तू माझ्या स्वामींना शरण जा. खरं सांगतो तुला, लक्षात घे. अरे आणि त्याच वेळी रावणानं जोरात विचारलं, रागानं विचारलं, म्हणजे तू शिकवणार आता मला? आणि तसं शांतपणे हनुमंतराय म्हणले, आमच्या गुरूंनी एकच सांगितलंय, दिये से दिया जलाते. जे माझ्याकडे आलंय ते मी तुला सांगितलंय, ऐकायचं तर ऐक, नाही तर ऐकू नको. मग रावणानं विचारलं, पण तुला माहितीये का माझ्या राज्यामध्ये मला उपदेश देणाऱ्याला काय शिक्षा होते? हनुमंतरायाने सांगितले, राम राज्यात सत्कार होतो, मग माझ्या राज्यात त्याला मृत्यूदंड आहे. आणि पाहता पाहता त्याच ठिकाणी रावणानं मृत्यूला आमंत्रण धाडलं. आणि मृत्यू जसा समोर आला, हनुमंतराय हसू लागले. आता मृत्यू समोर उभा, हनुमंतराय हसतायत. आता या असुरांना गणित कळे ना, आणि इकडं तिकडं पाहता पाहता हनुमंतराय हसायला लागले. रावणाच्या मेंदूत आता शॉक सर्किट झालं. मृत्यू बाजूला उभा आहे, कोण? मृत्यू बाजूला उभा आहे ना हनुमंतराय हसतं, त्याचं गणित काय? आणि मग तिथं रावणानं विचारलं, तुझ्या बाजूला कोण उभा आहे? मृत्यू निकट आई कलतोही, मृत्यू तुझ्या समोर उभा आहे आणि तू हसतोय. तसं हनुमंतराय म्हणले, अरे रावणा तुझं लक्ष कुठे? मृत्यू माझ्या शेजारी उभा आहे हे खरं आहे, पण त्याची नजर तर तू या का पाहतोय आणि मला इकडं मिस कॉल देऊन म्हणतोय आता न्यायचं का थांबू? आणि तसं हनुमंतरायांनी एवढं उत्तर दिलं. आता रावणाचा संताप झाला, पण बाजूचे जे राहतात ते लय कलाकार राहतात महाराज. कोणत्याही गावात जा तुम्ही, निवडून आले लोकांचं टेन्शन नसते, पण त्यांच्या बाजूची जी राहतात ना 25-30 जण, तिला डेंजर राहतात. वर जा नाही तर खाली कुठेही जा तुम्ही, पण ते बाजूचे लय डेंजर राहतात, भयान डेंजर. हे बाकीचे म्हणले, हनुमंतराय तुला एक प्रश्न विचारू, मृत्यू बाजूला उभा आहे पण तुला थोडी भीती वाटत नाही? हनुमंतरायाने फार गोड उत्तर दिलंय, बसलेल्या प्रत्येकानं काळजात करून घेऊन जा. हनुमंतरायाने सांगितलं, मी बंदिवान आहे, माझ्या शेजारी मृत्यू उभा आहे, हे सगळं खरं आहे, तरी माझ्या चेहऱ्यावर हास्य आहे. याचं एकमेव कारण, मी जरी बंदिवान असेल तर माझा देव तर तिकडं मोकळा आहे. एवढे शब्द जसे ऐकले, आता मला सांगा, रावणानं सांगितलं मृत्यूदंड द्या, पण मृत्यूदंड द्या एवढे शब्द ऐकल्याबरोबर देव धावून आला महाराज. मध्येच विभीषण आला. विभीषणानं सांगितलं, रावणा असं करता येणार नाही, कारण शास्त्र असं सांगतं दूताला शासन करता येत नाही. दूताला शासन करायचं नाही, मग काय करायचं? तर शिफ्टी पिटू द्यायची. पण तरी परत हे विचारायचे. हे बाजूची जी चांडाळ चौकटी होती रावणाच्या, ती म्हणची, पण आता तुला भीती नाही वाटत? जसं कोरोनात लोक विचारायचे, फोन करून विचारायचे, समोर आला का मार डबल लावायची. हे बाजूची विचारायची, भीती नाही वाटत? हनुमंतराने सांगितलं, खऱ्या अर्थानं ऐक, अरे मी जरी बंदिवान असेल माझा देव मोकळा आहे. आणि महाराज एक सोपा प्रसंग सांगून जातो. मला सांगा, एक आंधळा माणूस रोज भगवंताच्या मंदिरात जायचा. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे महाराज, तो रोज मंदिरात जायचा, पण आंधळा असतानाही जोपर्यंत पोचत होता धडपडत पोचायचा. आणि पोचल्यानंतर त्याचं रक्ताळलेलं शरीर पाहिलं की सगळे त्याला विचारायचे, अरे तू तर आंधळा आहेस, देवाला तू पाहू शकत नाही, मग इथे येतोच कशाला? आणि तो सुरदास म्हणजे तो आंधळा उत्तर द्यायचा, अरे काय बोलताय,
मी जरी देवाला पाहू शकत नसेल हरकत नाही, पण माझा देव तर मला पाहतोय म्हणून येतोय. मंदिरात जावं कशासाठी? सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. आणि जशी शेपटी पेटवली आणि हनुमंतरायांनी उड्डाण केलं, आता माग लंका जळाली, तिकडं जायचं कारण घड्याळाचा काटा फिरतोय. पण हनुमंतराया माघारी आले आणि मग जामवंत धावत प्रभू रामचंद्रांकडे गेले. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, देवा हनुमंतराया गेले बरं आणि सगळं काम करून आले. सीता मातेचा शोध लागला. अरे वा, हनुमंत शोध लावून आला. आणि प्रभू रामचंद्र धावत धावत हनुमंतरायांकडे आले. अरे हनुमंता, शोध लावलास तू, जाऊन आलास? आणि हनुमंतराने असं पाहिलं, देवा कोण म्हणतो मी काय केलंय? देवा जे काही केलं ते मी नाही केलं. अरे जामवंत म्हणतोय आता हनुमंत गेला होता, त्यानं सगळं केलं आणि तू म्हणतोय मी काहीच नाही केलं. पुन्हा धावत धावत प्रभू रामचंद्राने जामवंताला विचारलं, जामवंता हनुमंतरायात असे म्हणतायत? जामवंत म्हणला, देवा मी खरं सांगतोय, सगळ्या शपथी घे, तुमची शपथ घेतली, जगाच्या पाठी दुसरी घ्यायची गरज काय? हे सगळं हनुमंतरायांनीच केलं. हनुमंतरायांकडे देव गेले, हनुमंतराया मी नाही केलं देवा. जामवंता गेले, हनुमंतरायांनी केलं. बराच वेळ असं झालं आणि शेवटी मग थोडा भगवंताला राग आला आणि मग भगवान परमात्म्याने हनुमंतरायाला विचारलं, अरे हनुमंता, तू म्हणतोय मी नाही केलं, जामून म्हणतोय तूच केलं, अरे मग काय मी केलं? आणि तसा जोर जोरात हसत हनुमंतराय हात जोडून उत्तरले, देवा अहो कव्हापासून मी हेच सांगतोय, हे सगळं तुम्हीच केलंय. नम्रतेचा याच्यापेक्षा मोठं उदाहरण कोणतंही असू शकत. आणि ती नम्रता जर आली, नम्र झाला भूता तिने कोंडिले. आणि तो देव जर या मृत्यूलोकात आपण आपला असा नम्रतेने केला आणि त्याच्या चरणावर लीन झालो तर आयुष्य सोन्याहून सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. पण या मृत्यूलोकात त्यासाठी मार्ग कोणता? तर एकमेव मार्ग या मनाला कारण त्रेतायुगाचा अभ्यास करा महाराज. त्रेतायुगात भगवान परमात्मा जपक यज्ञ केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. आम्ही द्वापार युगाचा अभ्यास केला तर द्वापार युगात भगवान परमात्मा जपक केल्यानंतर प्रसन्न व्हायचे. पण कलियुगामध्ये संतांना माहित होतं हे मॉडेल आळशी. किती आळशी? एका वाक्यात सांगतो. अयोध्येची महाराणी कौसल्या माता होती, तिच्याकडे 3000 दासी होत्या. किती? आणि तरीही माता कौसल्या पहाटे 4 वाजता उठून दारासमोर रांगोळी काढत. आताची कौसल्या आमच्या घरातली, ती 7:30ला उठती, 7:45ला ब्रॉडकास्टला गुड मॉर्निंगचा SMS करती आणि मग जागी होती. पण जरी आळशी असेल तरी संतांनी मध्यम मार्ग काढून दिला. या मृत्यूलोकात या जीवाचं कल्याण साधायचं असेल, मुखी नाम हाती मोक्ष, किंवा कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. पण त्या नामाचा छंद या मनाला अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंद. आणि या मनाला त्या भगवंताच्या नामाचा जर छंद जोडला तर खऱ्या अर्थानं आयुष्याचं सोनं होईल. म्हणून एकदा प्रेमानं भजन करूया.